रामकृष्ण हरी माऊली. आत्ता आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये आहेत. निश्चितच या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या दिंड्या या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होत आहेत. म्हणजेच या ठिकाणी संत जनाबाई यांचा दिंडी सोहळा गंगाखेड ते पंढरपूर अशा वारी दिंडीसाठी निघालेला आहे आणि त्यांचा मुक्काम आज प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये आहेत. आपण जाणून घेणार आहेत हा दिंडी सोहळा नेमका कशा पद्धतीनं आहे, यामध्ये किती लोक असणार आहेत आणि हा सोहळा नेमका किती वर्षापासून कसा चालतो, या सगळ्या गोष्टी सध्या आपण जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी हरिभक्त परायण या ठिकाणी महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज नाव सांगा सुरुवातीला. मी दिंडी चालक शिवाजी बाबूराव चौधरी, आजीव सदस्य जनाबाई संस्थान गंगाखेड. बरं, या ठिकाणी संत जनाबाईसाठी स्वतः पंढरीच्या पांडुरंगानं स्वतः दळण दळलेलं आहे. असा हा महिमा या ठिकाणी जगविख्यात आहे. तर आपण या ठिकाणी संत जनाबाईची दिंडी गंगाखेड ते पंढरपूर अशी आपला दिंडी सोहळा आहे. तर कधी दिंडी निघालेली आहे गंगाखेडून? सुरुवातीला 1972 पासून पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आज 54वा पालखी सोहळा आहे. 19 आणि 2020 हे 2 कोरोना काळ वगळता पालखी सोहळ्याला 52 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 52 वर्षापासून हा सोहळा आपण या ठिकाणी दिंडी सोहळा काढत आहेत. हो. बरं, कसं मग नियोजन असतं, किती लोक असतात दिंडीमध्ये? सुरुवातीच्या काळामध्ये 25 लोक असायचे, पण आता ह्या वर्षी जवळपास 500 लोक पालखी सोहळ्यासोबत आहेत. 500 लोक आहेत. बरं, या ठिकाणी 500 लोकांचं मग नियोजन कसं असतं, अन्नदान कसं असतं? कारण घर चालवायचं म्हणलं तर अनंत अडचणी असतात. बाजार संपलेला असतो किंवा काय कमी पडलेलं असतं, मीठ आहे तर तिखट संपलेलं असतं. पण आपल्या या ठिकाणी संसारामध्ये अडचणी असतात, पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा कसा चालतो? पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि जनाबाईची एक शक्ती, आदर्श शक्ती एक आहे आमच्यासोबत. त्यामुळं हे सगळं होतं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी सगळं काही ठरलेलं आहे, आजच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला आईवडील असो किंवा मुलं असो आईवडिलाचं ऐकत नाहीत, पण या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये सगळे एकत्र आले तर सगळं काही एकमेकाचं ऐकणार, सगळं पद्धतशीर करणार, सगळं चालणार, देवाचं नामस्मरण करणार. जनाबाई आई साहेबाच्या ओव्या अभंग गात गात पंढरपूरला जाणार असा मार्गक्रम आहे. बरं, संत जनाबाईची कोणती ओवी जास्त तुम्हाला आवडते? जनाबाईचं जातं सुंदर माझे जाते ग, फिरते ओम नेटे ग, ओव्या गाऊ कौतुक येतो ये रे बा विठ्ठला. अरे वा. बरं, आज काय सांगायचं आहे? कारण या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं हे पवित्र स्थान आहे आणि खरोखरच या ठिकाणी संत जनाबाईची दिंडी प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आली आहे. म्हणजे खरंच हा खूप मोठा योगायोग आहे. काय सांगायचं आहे याशिनी? या ठिकाणी जनाबाई आईसाहेब म्हणजे विठ्ठल आणि शंकर या सगळ्या देवांचं महिमा गाणाऱ्या म्हणजे जनाबाई. अरे वा. त्या सगळ्या संतांचा असो किंवा सगळ्या देवांचा असो महिमा गाण्याचं काम जनाबाई आईसाहेबांनी केले. बरं, मुळामध्ये जर पाहिलं तर आपल्या पूर्वजाकडून या ठिकाणी संत जनाबाईचं मंदिर उभारणे असेल किंवा ज्या काही बऱ्याच गोष्टी आहेत, तर आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं योगदान आहे. त्याबद्दल काय सांगायचं? कारण गंगाखेड नगरीमध्ये अगदी मंदिर वगैरे पूर्वी काहीच नव्हतं, तर ते खूप मोठा इतिहास आहे. काय सांगायचं त्याबाबत? पुस्तकी स्वरूपामध्येच 1961पर्यंत जनाबाई आईसाहेब होत्या. आमचे आजोबा श्रीपतराव बाबूराव चौधरी यांनी 1961ला महाशुद्ध दशमी 26 जानेवारी 1961ला जनाबाई मंदिराची मोतीराम महाराजाच्या हस्ते स्थापना केली आणि तेव्हापासून नंतर 1972 मंदिराचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या 72व्या वर्षीच पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या ठिकाणी आपल्याला 52 वर्ष झाले आहेत दिंडी सोहळ्यामध्ये. तर हा सोहळा खूप मोठा सोहळा असतो. काय सांगायचं सोहळ्याबद्दल? कारण हा सोहळा या ठिकाणी स्वर्गात देखील नाही असा सोहळा प्रत्येक तलावर आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये असं आहे की सगळ्या संतांचे अभंग वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेत, पण प्रत्यक्ष पांडुरंगाने जनाबाई आईसाहेबाचे अभंग लिहिलेत.
आणि एका अभंगामध्ये पांडुरंगच सांगतात ज्ञानेश्वराला की जो कोणी जनाबाईचे अभंग गाईल, जो कोणी जनाबाईच्या ओव्या म्हणेल, अशांच्या मीच सेवा करेल, असं पांडुरंग ज्ञानेश्वर महाराजाला सांगतात. बघा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं गंगाखेडहून पंढरपूरला हा दिंडी सोहळा जात असतो आणि या ठिकाणी आपल्यासोबत आणखी महाराज आपल्यासोबत आहेत की जे की आपल्या सविस्तर या दिंडीबद्दल माहिती देणार आहेत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. काय सांगायचं महाराज, खरोखरच आज या ठिकाणी संत जनाबाईची दिंडी परळी नगरीमध्ये आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी खरोखरच हा जो सुख सोहळा आहे हा स्वर्गात देखील पाहायला मिळत नाही. हा सुख सोहळा स्वर्गातही नाही आणि वैकुंठातही नाही. कारण संत जनाबाई महाराज एका अभंगात म्हणतात की आम्ही स्वर्ग लोक मानू जैसा वोक, देखुनिया सुख वैकुंठीचे, नलगे वैकुंठ न वांचू कैलास, सर्वस्वाची आस विठो पाही. आम्हाला वैकुंठ आणि कैलाससुद्धा उलटी केल्याप्रमाणे वाटतं आमच्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या समोर. अशा प्रकारे जनाबाईनं पंढरीचा महिमा गायला आहे. आणि त्या जनाबाई आज पांडुरंगाला भेटण्यासाठी पांडुरंगाकडे जात असताना मध्ये वैजनाथाच्या त्या ठिकाणी दरबारामध्ये आपला विश्राम पहिला मुक्काम पडलेला आहे. तर आज जणू काय हरिहराचीच भेट झाली की काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटते. आणि संत आणि भगवंताचं ऐक्य त्या ठिकाणी झालेला असणारा मोठा आनंद सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. खरोखरच या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी कुटुंबातील विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीसाठी भेटीसाठी निघत आहेत. तर हा सोहळा खरोखरच आनंदाचा सोहळा आहे, खूप मोठा उत्सव आहे. प्रत्येकानं या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आनंदी होऊन नाचायचं आहे, गायचं आहे, फुगडी खेळायची आहे. तर हा सोहळा तब्बल 52 वर्षापासून चालत आलेला आहे. काय सांगायचं या सोहळ्याबद्दल? एकूण तसे 54 वर्षे झाले, परंतु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये लॉकडाऊनचे जर 2 वर्ष सोडले तर वारीचे हे 52 वर्ष जरी असलं तर तसे नियमानं 54 वर्षे झालेले आहेतच. आणि कोरोनासुद्धा संतांना भगवंतापर्यंत जाण्यासाठी रोखू शकत नाही. जरी दृश्य स्वरूपामध्ये जनाबाईचा सोहळा 2 वर्ष निघाला नसला तरी जनाबाईची भेट घेतल्याशिवाय पांडुरंगालाही करमणार नाही. का तर जनाबाईची अतिशय आवड भगवंताला होती आणि भगवंतानं स्वतः जनाबाईनं हाक लावून दिलं तरीसुद्धा स्वतः भगवंत तिच्या घरी भेटण्यासाठी यायचे. कागा आलाशी जाय जाय राऊळाशी, कागा धावून आलाशी, असं जनाबाई एका अभंगामध्ये भगवंताला म्हणतात. कशाला तू सतत माझ्यासोबत येतो? मग ज्या देवाला हाकालून दिलं तरीसुद्धा जनाबाईजवळ भगवंत येतात. त्या जनाबाई दृश्य स्वरूपात जरी भगवंताच्या समोर 2 वर्ष लॉकडाऊनमुळे जाऊ शकल्या नसल्या तरी त्यांची भेट झालेलीच आहे असं आमचं सर्व वारकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून 52 नव्हे तर आम्ही 54 वर्ष झाले असं नेहमी सांगत असतो. बरं महाराज, मला एक विचारायचं की अनेक या ठिकाणी संत असतील, अनेक साधू असतील, महापुरुष असतील, अगदी त्यांचं अख्खं आयुष्य निघून गेलं पण पांडुरंगाची त्यांना भेट झाली नाही. पण संत जनाबाईनं या ठिकाणी आपल्या भक्तीच्या जोरावर स्वतः पंढरीच्या पांडुरंगाला दळण दळायला भाग पाडलं. तर काय या केका आहे? संत जनाबाईचा इतका श्रेष्ठ अधिकार होता की वारकरी संप्रदायात अनेक संत झाले पण जनाबाईसारखं त्या ठिकाणी अलौकिक व्यक्तिमत्व आपल्याला दुसरं पाहता येणार नाही. कारण सगळं जग ज्या भगवंताची सेवा करतं तो रात्रंदिवस जनाबाईची सेवा करण्यासाठी तिच्या दारामध्ये यायचा. आणि पहाटे 3 वाजता भगवंत स्वतः जनाबाईकडे येऊन झोपेतून उठवण्यापासून त्या ठिकाणी कामं करायचे. प्रहर एक रात्र उरलियावरी, येऊनी शेजारी बैसला जो, उठीव जनाई घालीव दळणं, आवडीचे गाणे गाऊ दोघे जना. तू दळत असताना ज्या ओव्या गातेस ते ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले, चल आपण दोघंजण दळू, असं भगवंत स्वतः जनाबाईला विनंती करायचे. आणि स्वतः जनाबाईला उठवून त्या ठिकाणी जात्यावरती दळवायला बसवायचे. कारण नामदेवरायाच्या घरामध्ये जनाबाई सेवा करत असताना एकूण गोनाई राजाई दोघी सासूसुना, दामा नामा जाना बापलेका, अशा एकूण 14 जणांचं कुटुंब आणि त्या 14 संतांची सेवा करणाऱ्या जनाबाई असल्यामुळं, त्या संतांची सेवा करत असल्यामुळे भगवंत त्यांना सर्व कामे करू लागायचा. फक्त दळणच नाही तर धुणे घेऊन काकेशी, जनी गेली उपवासी, मागे विठ्ठल धावला म्हणे का टाकिले मला. जनाबाई जर धुणं घेऊन निघाल्या चंद्रभागेवर तर भगवंत स्वतः धुणं धुण्यासाठी जायचे. आणि आश्चर्याची गोष्ट, जनाबाईला खडकावरती बसून 4 हाती धुणे केले, जनी म्हणे बरे झाले. या न्यायानं जनाबाईचं 14 संतांचं धुणं भगवंतानं जनाबाईसाठी स्वतः धुवावं. इतकंच नाही तर जनाबाईचे आईवडील त्या ठिकाणी गंगाखेड क्षेत्रीचं त्यांचं निधन झाल्यामुळं भगवंतानं त्याची आई होऊन सुद्धा सर्व कार्य केलेले आहेत. आई मेली बाप मेला, मद सांभाळी विठ्ठला, हरी रे मज कोणी नाही माझी खाता असे डोई, विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी, हाती घेऊन तेल फणी केस विंचरुनी घालिविनी,
भगवंतानं स्वतः जनाबाईचे केस विंचरण्याचं सुद्धा कार्य केलेलं आहे. इथपर्यंत जनाबाईचा अधिकार. याच्याही पुढे बोलायचं झालं तर अगदी देव हाते बुचडा सोडी उवा मारी तसे तातडी, भगवंतानं जनाबाईच्या डोक्यातील उवा मारायचं सुद्धा काम केलं. असं कुठलं कामच नाही की जे भगवंतानं जनाबाईसाठी केलं नाही. आणि त्यामुळं जनाबाई इतक्या श्रेष्ठ संत आहेत की ज्यांच्या झोपीतून उठवण्यापासून ते अगदी झोपी जाईपर्यंत भगवंत त्यांच्यासोबत असायचा. मला वाटत नाही की दुसरं कोणी अशा प्रकारचं संत झाले असतील, किंवा संतांचा अवमान म्हणून नाही, पण जनाबाईचा असा महिमा होता की 24 तास भगवंत स्वइच्छेनं त्यांच्याजवळ राहायचे. महाराज या ठिकाणी संत जनाबाईंनी देवाला शिव्या दिल्या. खूप मोठी आख्यायिका आहे. संत जनाबाईवर चुळीचा हार या ठिकाणी हार घालण्यात आला. तर त्यावेळेस ही एक जनाबाईची सत्वपरीक्षा होती का काय होतं, नेमकं काय होतं ते? जनाबाईची ती सत्वपरीक्षा म्हणण्याऐवजी माझ्या जनाबाईचा महिमा सगळ्या त्रैलोक्यात प्रगटावा असं भगवंताला वाटलं. लक्षात या की सोनंसुद्धा उजळायचं असेल तर त्याला आगीमध्ये जावं लागतं. त्या नयानं जनाबाईची कीर्ती सगळ्या जगात पसरवण्यासाठी भगवंतानंच ही लीला केली. आणि आपले दागिने त्या ठिकाणी एके दिवशी दळत असताना जनाबाईच्या घरी देव विसरण्याचं नाटक करतात आणि फाटकी वाकळ जनाबाईची घेऊन भगवंत मंदिरात जातात. आणि मग ते जनाबाईकडे एकच वाकळ असल्यामुळं सगळ्या पंढरपुरातल्या लोकांनी, ब्राह्मण मंडळींनी ते ओळखलं. आगे शिंपियाचे जणी नेले पदक दे आणूनी, तूच आमच्या विठ्ठलाच्या त्या ठिकाणी मंदिरात येऊन चोरी केलीस, तुझंच हे त्या ठिकाणी वाकळ आहे. अशा प्रकारे जनाबाईला भांडायला लागले आणि जनाबाईच्या केस ओढायला लागले. अगदी जनाबाई म्हणतात की 10 नेले 40 गडी, जनीवरी पडली उडी. 40 जण मिळून जनाबाईसोबत हातापायी करत होते. त्यांना मारलंसुद्धा. परंतु त्या ठिकाणी भगवंत त्यावेळेस काही लीला करण्यासाठी मौन रूप धारण करून बसले. आणि मग हे मात्र जनाबाईला सहन झालं नाही की जो देव 24 तास माझ्यासोबत कार्य करण्यासाठी येतो आणि आज माझ्यावरती एवढं संकट आलेलं असतानासुद्धा तो गप्प आहे, हे जनाबाईला सहन झालं नाही. आणि मग जनाबाई रागाच्या भरामध्ये भगवंताला त्या ठिकाणी बोलतात, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाली आली, तुझे गेले मढे तुला पाहून काळरडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दाशी जणी. हा त्या ठिकाणी त्या अभंगाचा आख्यायिका याच्या मागं अशी आहे की भगवंताच्या समोर जनाबाई थोडंसं रागात येऊन, म्हणजे देवाला सुद्धा शिव्या दिल्या तर देवानं खाली मान घालून ऐकावं, हा जनाबाईंचा अधिकार. आणि पुराणामध्ये एक अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस भगवंताला 100 शिव्या दिल्या शिशुपालानं तर भगवंतानं त्याचं मस्तक छाटलं, पण जनाबाईनं शिव्या दिल्यानंतर भगवंतानं मस्तक झुकवलं. हा जनाबाईचा अधिकार आहे. खरोखरच या ठिकाणी संत असावा तर संत जनाबाईसारखा. या ठिकाणी गंगाखेड येथून पंढरपूरला जाऊन पंढरीच्या पांडुरंगाला देखील या ठिकाणी स्वतःच्या भक्तिभावानं स्वतःला या ठिकाणी दळण दळायला भाग पडत तर पाडच, त्याशिवाय घरची अनेक कामं स्वतः पांडुरंगानं जनाबाईच्या आदेशाने केली. जनाबाईला जो पांडुरंगाचा सहवास लाभला ही आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि महाराजांच्या तोंडून देखील आपण ऐकलेले आहे. महाराज या ठिकाणी आषाढी वारी म्हणजे खरोखरच माऊलीची वारी आहे माझ्या घरी असं प्रत्येकजण म्हणतात आणि खरोखर अगदी जीवाभावी करतात. तर ही वारी कशी असणार आहे, कारण कष्टकऱ्यांसाठी, दुःखित पीडितासाठी आज पांडुरंगाला काय साकडे घालायचे. खरं पाहायला गेलं तर वारी ही त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली एक अलौकिक घटना आहे. आणि त्यातल्या त्या जो नियमानं वारी करतो, जो अखंड त्या ठिकाणी भगवंताची सेवा करतो, त्याच्या घरी कितीही संकट आले, अगदी त्या ठिकाणी 7 दिवसाचा जरी झालो उपवासी, ही परिस्थिती जरी त्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली तरी तो त्या ठिकाणी कन्या भाकरी खाईल प्रसंगी उपवासी राहील, परंतु त्या ठिकाणी तो वारी सोडत नाही. आणि वारीमध्ये खरंच त्या ठिकाणी इतका आनंद आहे की त्या आनंदामध्ये कसं चालतो, कसं त्या ठिकाणी आपण पोहोचतो हे कळतही नाही. शारीरिक कष्ट होतात पण मनाला वर्षभरात साचलेली जी मलिनता आहे ती मात्र वारीमध्ये नष्ट होते. आणि मोठ्या ऐसा आनंद सोहळा दाशी जणी पाहे डोळा, असं जनाबाईंनी या वारीच्या आनंदाचं वर्णन केलेलं आहे. आणि तो अनुभवसुद्धा आम्ही जनाबाईच्या सहज जात असताना हा अनुभव आम्ही सुद्धा घेतो. एवढंच मला वारीच्या दृष्टीनं सांगायचं आहे. आणि पांडुरंगाकडे एकच मागणी करायची आहे, भगवंता जनाबाईनं जी तुमच्याकडून तुमची सेवा केली, जो हक्क तुमच्यावरती गाजवला, त्याच्यातला एक अंश आम्हाला प्राप्त व्हावा या हेतून आम्ही जनाबाईसोबत सेवा करतो आहोत. आणि संपूर्ण विश्वाला जनाबाईसारखी त्या ठिकाणी भक्ती करण्याची बुद्धी दे, सर्व जगातील दुष्टपणा नष्ट होऊ दे, हीच पांडुरंगाच्या चरणी मागणी आहे.